Hello friends, let us learn the topic application of have, has and had. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण have, has आणि hadचा वापर कसा करावा हे शिकणार आहोत. आता मित्रांनो, have, has आणि had म्हणजे काय? तर have म्हणजे असणे, has म्हणजे पण असणे आणि had हा आपण भूतकाळात वापरत असतो, जे की मीनिंग आपल्याला दर्शवतो की होता, एखादी गोष्ट होती. आता मित्रांनो, हॅव हॅज आपण केव्हा वापरत असतो? तर आपण हॅव हे सहाय्यकारी क्रियापद, आपण याला सहाय्यकारी क्रियापद त्यासोबतच मॉडल ऑक्झिलरी वर्ब देखील बोलत असतो. ते आपण आय हा सब्जेक्ट असताना, आय हा प्रोनाउन असताना वाक्यामध्ये आय सोबत हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव अ बॉटल म्हणजे माझ्याकडे एक बॉटल आहे. शी हॅज अ पेन्सिल म्हणजे तिच्याकडे पेन्सिल आहे. शी हॅज अ डॉल म्हणजे तिच्याकडे एक बाहुली आहे. अशा अर्थाने मित्रांनो, आपण जेव्हा प्रोनाउन आय आणि वी असेल त्यावेळेस वापरत असतो हॅव आणि याचा अर्थ होत असतो काहीतरी असणे, म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो की असणे. या अर्थासाठी आपण हॅव वापरत असतो. आणि हॅज हे क्रियापद आपण जेव्हा वाक्यामध्ये ही, शी, इट हे प्रोनाउन असतील त्यावेळेस आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणजे शी हॅज, ही हॅज, इट हॅज. शी हॅज अ लॉंग स्टिक म्हणजे तिच्याकडे एक मोठी काठी आहे. ही हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे एक पेन आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ही, शी, इट नंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि हॅव पूर्वी आपण आय आणि वी हे प्रोनाउन वापरत असतो. परंतु मित्रांनो, आपण हॅड केव्हा वापरतो? तर भूतकाळातील एखादी घटना दर्शवण्यासाठी आपण हॅड वापरत असतो. मीन्स आय हॅड अ बाईक, माझ्याकडे एक बाईक होती. आय हॅड गॉन टू पुणे, मी पुण्याला गेलो होतो. म्हणजेच एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट केली होती हे दाखवण्यासाठी आपण वापरत असतो हॅड, जे की भूतकाळ दर्शवत असते. आता मित्रांनो, आपण हॅव, हॅज आणि हॅड वाक्यामध्ये कशी वापरावी ही आता आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. हॅव, हॅज अँड हॅड टू शो पोजेशन. हॅव, हॅज आणि हॅड असणे आणि मालकी या अर्थासाठी आपण वाक्यामध्ये वापरत असतो. आता मित्रांनो, आपण हॅज हे सिंग्युलरसाठी वापरत असतो, म्हणजेच एक वचनासाठी वापरत असतो आणि हॅव हे आपण प्लुरलसाठी म्हणजेच अनेक वचनी किंवा बहुवचनासाठी आपण वाक्यामध्ये वापरत असतो. आता आपण जर एक्झाम्पल घेतले, आय हॅव अ गिटार, माझ्याकडे गिटार आहे. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. आणि आता आपण दुसरं सेंटेन्स जर घेतलं, आय हॅव फीवर, मला ताप आहे. आता मित्रांनो, माझ्याकडे काहीतरी आहे किंवा मला ताप आहे हे दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत, परंतु आपण वेगवेगळ्या अर्थाने हॅवचा वापर वाक्यामध्ये करत असतो आणि त्यापूर्वी आपण आय हे प्रोनाउन वापरत असतो. आता आपण रूलच्या आधारे, नियमच्या आधारे हॅव, हॅज, हॅडचा वापर बघूया. वी यूज हॅज फॉर सिंग्युलर अँड हॅव फॉर प्लुरल अँड हॅड टू शो दॅट समवन ओन्स समथिंग or something belongs to someone. In other words, it shows that a person, animal, object or place possesses something. आता मित्रांनो, अशा प्रकारे आपण have हे प्लुरलसाठी वापरतो, has हे सिंग्युलरसाठी वापरतो आणि हॅडचा वापर हा काहीतरी कोणाचे आहे किंवा कोणाच्या तरी मालकीचे आहे हे दाखवण्यासाठी आपण हॅडचा वाक्यामध्ये उपयोग करत असतो. त्याप्रमाणेच हॅड हे आपण पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळात एखादी कृती किंवा क्रिया, घटना घडून गेली हे दाखवण्यासाठी देखील वापरत असतो. आपण एकवचनासाठी हॅज, बहुवचनासाठी हॅव आणि एखाद्याकडे काहीतरी आहे किंवा त्याची मालकी आहे हे दर्शवण्यासाठी हॅड वापरतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एखादी व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा जागा त्यांच्या ताब्यात आहे हे दर्शवण्यासाठी आपण आहे वापरत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण हॅव, हॅज आणि हॅडचा नियम अभ्यासला आहे आणि आता काही उदाहरण बघणार आहोत, काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस से वन इमेज इज गिवन हियर and you can observe
one boy is sitting on the grass and he is doing something, and that boy name is Tushar. Now let us see the example. Tushar has a pet rabbit. तुषार कडे एक पाळीव ससा आहे. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये असण्यासाठी काय शब्द आहे तर हॅज. हॅज म्हणजे काय? असणे किंवा आहे. तर काय आहे तर ससा आहे, आणि असण्यासाठी आपण या वाक्यामध्ये वापरत आहोत हॅज. आता या वाक्यात आपण हॅज का वापरत आहोत? कारण की इथे सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला आपण वापरलेले जे सब्जेक्ट आहे ते आहे तुषार, आणि तुषार हे काय आहे तर थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे. आणि आपण जेव्हा वाक्यामध्ये ही शी इट थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल त्यावेळेस हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला हॅव, हॅज आणि हॅड वापरून तयार करता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल. जनक अँड लालू हॅव स्टॅम्प अल्बम्स. जनक आणि लालू यांच्याकडे स्टॅम्प अल्बम आहेत. आता मित्रांनो, आपण इथे बघू शकतो 2 boys आर देअर अँड 1 boy इज जनक अँड अनदर बॉय इज लालू. अँड सी फ्रेंड्स, वी आर युजिंग हिअर हॅव वर्ब. Why we are using have? Why we are not using has? Because 2 nouns are given there, and when 2 nouns are there, it becomes plural, and for plural we use plural verb have, and for singular we use has. अशा पद्धतीने मित्रांनो, जनक आणि लालू यांच्याकडे काय आहे तर स्टॅम्प अल्बम आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल. मिसेस देसाई हॅज 5 चिल्ड्रन. आता श्रीमती देसाई यांना 5 मुले आहेत. श्रीमती देसाई यांना किती मुले आहेत तर 5 मुले आहेत. परंतु या वाक्यामध्ये आपण काय वापरत आहोत? हॅज. हॅज हे कशासाठी आहे तर 5 मुले आहेत हे दर्शवण्यासाठी, आणि श्रीमती देसाई हे सिंग्युलर आहे म्हणून आपण वापरत आहोत हॅज. दे हॅव 2 डॉग्स. त्यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. आता इमेजमध्ये आपण बघू शकतो इथे किती डॉग्स दिसत आहेत तर 2 डॉग्स दिसत आहेत. आणि 2 म्हणजे काय तर प्लुरल. प्लुरल नाउन वापरलेले आहे आणि म्हणून आपण वापरत आहोत हॅव. हॅव हे असण्यासाठी आपण वापरत आहोत, म्हणून आपण याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो त्यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. इन इमेज what we can see here, 1 laptop is given and this side another laptop is there. So how many laptops are there friends? 2 laptops. Yes. And so we have 2 laptops at home. आमच्या घरी 2 लॅपटॉप आहेत. आता मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या घरी 1 लॅपटॉप आहे. I have a laptop. आमच्याकडे 2 लॅपटॉप आहेत. We have 2 laptops. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो. अ रॅबिट हॅज लॉंग इयर्स. सशाचे कान लांब आहेत. आता मित्रांनो, आपण इमेजमध्ये बघू शकतो तर इथे काय आहे, रॅबिट दिसत आहे आणि त्या रॅबिटचे कान कसे आहेत तर लांब आहे. आणि अशा प्रकारे आपण या वाक्यामध्ये हॅजचा वापर केलेला आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. ॲन एलिफंट हॅज अ लॉंग ट्रंक. हत्तीला लांब सोंड असते. अ मंकी हॅज अ टेल. माकडाला शेपटी असते. यू कॅन सी हिअर व्हॉट इज दिस, व्हॉट इज द इमेज? द इमेज इज ऑफ मंकी. नाउ सी फ्रेंड, अ मंकी हॅज अ टेल. माकडाला शेपटी असते किंवा माकडाला शेपटी आहे, या अर्थाने आपण हे सेंटेन्स बघत आहोत, शिकत आहोत. Now friends, next example, let us see here. The house has 2 large doors. घराला 2 मोठे दरवाजे आहेत. आता इथे किती दरवाजे आहेत तर 2 दरवाजे आहेत. आणि आपल्याला जेव्हा 2 किंवा 3 अशा प्रकारचे वर्ड्स वाक्यामध्ये येत असतात त्यावेळेस आपल्याला हॅव वापरावे लागते. परंतु इथे मित्रांनो आपण काय वापरत आहोत तर आपण द हाऊस. द हाऊस हे सिंग्युलर आहे म्हणून आपण द हाऊस नंतर हॅज ए सिंग्युलर क्रियापद वापरत आहोत. आणि 2 लार्ज डोअर्स म्हणजेच काय तर 2 दरवाजे आहेत, आणि यासाठी आपण अशा प्रकारची वाक्यामध्ये उपयोग हॅजचा
करत असतो. द चिल्ड्रन हॅव 3 स्टोरी बुक्स ईच. आता मित्रांनो आपण येथे बघू शकतो किती चिल्ड्रन आहेत, किती मुले आहेत, तर एकूण 3 मुले आहेत आणि प्रत्येक मुलाकडे 3 कथा पुस्तके आहेत. आता इथे आपण ऑब्जर्व करू शकतो ही मुले काय करत आहेत, तर ती मुले पुस्तक वाचत आहेत आणि प्रत्येक मुलाकडे किती पुस्तके आहेत, तर प्रत्येक मुलाकडे 3 स्टोरी बुक्स म्हणजेच 3 पुस्तके आहेत. हॅव यूज्ड विथ फूड अँड इलनेस. आता मित्रांनो हॅव हा केव्हा वापरला जातो, तर अन्न आणि आजारपणाच्या संदर्भात हॅवचा वापर केला जातो आणि अशा प्रकारे आपण हॅवचा वापर हा अन्न किंवा इलनेस दाखवण्यासाठी करत असतो. आता आपण यूज बघणार आहोत, वापर कुठे आणि कसा करावा. यू हॅव फ्लू. तुम्हाला फ्लू आहे. जसे की आपण सुरुवातीलाच एक सेंटेन्स बघितले आहे, आय हॅव फ्यूअर म्हणजे मला ताप आहे. यू हॅव फ्लू म्हणजे तुला फ्लू आहे किंवा तुम्हाला फ्लू आहे. आता मित्रांनो या वाक्यामध्ये यू हे काय आहे, हे एक सिंग्युलर नाउनसाठी वापरलेलं आहे, परंतु काही सेंटेन्समध्ये आपण यू हे प्लुरलसाठी देखील वापरत असतो. युअर सिस्टर हॅज अ हेडएक. तुझ्या बहिणीला डोकेदुखी आहे. आता मित्रांनो येथे आपण हॅज वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे आणि हॅज दाखवत आहे की काय आहे, डोकेदुखी आहे. माय फादर हॅज अ बॅड कफ. माझ्या वडिलांना खोकला आहे. आता मित्रांनो कफ हे काय आहे, तर कफ हे इलनेस डिनोट करण्यासाठी आपण वाक्यामध्ये वापरत आहोत आणि आपण जसे की बघितले आहे तर आपण हॅज हे वाक्यामध्ये फूड किंवा इलनेस दर्शवण्यासाठी डिनोट करण्यासाठी वापरत असतो आणि या वाक्यामध्ये आपण हॅज हे कफ म्हणजेच इलनेस दाखवण्यासाठी आपण वापरत आहोत. आता बघूया पुढील सेंटेन्स आणि पुढील सेंटेन्स आहे द चिल्ड्रन हॅव मिझल्स. मुलांना गोवर आहे. व्हेरी ऑफन वी यूज हॅज ऑर हॅव टू मीन इट. आणि मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण हॅव आणि हॅज हे कशासाठी वापरत असतो, तर आपण हे खाण्यासाठी देखील वापरत असतो. आय हॅड माय डिनर और डिड यू हॅव युअर डिनर. अशा प्रकारे आपण समोरच्याला क्वेश्चन विचारत असतो. बऱ्याचदा आपण खाण्याच्या अर्थाने आहे किंवा हॅवचा वापर करत असतो, हॅव वापरत असतो. आणि आता आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. आय हॅव 2 eggs फॉर ब्रेकफास्ट. माझ्याकडे नाश्त्यासाठी 2 अंडी आहेत. आता मित्रांनो येथे आपण 2 eggs आणि 2 eggs साठी काय वापरत आहोत, तर हॅव म्हणजेच हॅवचा उपयोग हा आपण ईट म्हणजेच खाण्यासाठी करत असतो. माझ्याकडे खाण्यासाठी काय आहे, तर माझ्याकडे खाण्यासाठी नाश्त्यामध्ये 2 अंडी आहेत. नेक्स्ट सेंटेन्स शी हॅज लंच ॲट 1 o'clock. तिचं दुपारचं जेवण 1 वाजता आहे. आता मित्रांनो शी हॅज लंच म्हणजेच एटिंगसाठी किंवा खाण्यासाठी आपण वापरत आहोत हॅज लंच. तिचं दुपारचं जेवण हे 1 वाजता आहे. नाव सी फ्रेंड्स, हिअर वी कॅन ऑब्झर्व द पिक्चर अँड दिस पिक्चर इज ऑफ मदर अँड सन अँड दे आर स्माइलिंग अँड लेट अस सी द एक्झाम्पल्स. मदर अँड आय हॅव डिनर टुगेदर. आई आणि मी एकत्र जेवत आहे. व्हॉट दे आर डुईंग, दे आर हॅव्हिंग डिनर टुगेदर आणि ते एकत्र जेवत आहे. नाव फ्रेंड्स लेट अस सी द एक्झाम्पल. गिरीश हॅज खिचडी फॉर लंच. गिरीशच्या दुपारच्या जेवणात खिचडी आहे. अँड फ्रेंड्स लेट अस सी हिअर लंच मीन्स व्हॉट, दुपारचे जेवण आणि दुपारच्या जेवणात काय आहे, तर खिचडी आहे. अँड सो दॅट्स वाय वी आर युजिंग हॅज which is denoting something is there, means possession किंवा असण्यासाठी या अर्थाने देखील आपण हॅव आणि हॅज वापरत असतो. had is used always in the past tense and may be used with singular and plural subjects. भूतकाळात नेहमी हॅडचा वापर केला जातो. करता एकवचनात किंवा बहुवचनात असेल तर हॅड हा शब्द वापरला जातो. फ्रेंड्स, one thing you have to keep in mind, we use have for
singular and plural, we use has for singular only, but we use had for singular and plural both. आपण जेव्हा भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स डिनोट करत असतो त्यावेळेस आपण पास्ट टेन्स मध्ये एकच क्रियापद वापरत असतो, सहाय्यकारी क्रियापद, जे की आहे हॅड, आणि त्याचाच वापर आपण सब्जेक्ट म्हणजेच प्रोनाउन कोणतेही असेल तरी आपण एकच क्रियापद वापरतो आणि ते आहे हॅड. आणि त्याचा वापर आपण कसा करावा ते आता शिकूया. द बॉय हॅड अ बायसिकल. मुलाकडे सायकल होती. अँड दिस सेंटेन्स इज डिनोटिंग द पास्ट टेन्स. मीन्स दिस बॉय हॅड अ बायसिकल. त्याच्याकडे सायकल होती, ती भूतकाळात होती. हॅड अ बायसिकल. अशा प्रकारे मित्रांनो आपण हॅड हे क्रियापद वाक्यामध्ये वापरत आहोत. जिगर अँड जावेद हॅड बायसिकल्स टू. जिगर आणि जावेद यांच्याकडे सायकली होत्या. अँड फ्रेंड्स, यू कॅन ऑब्झर्व हिअर टू बॉयज आर देअर. वन इज जिगर अँड अनदर इज जावेद, and they had bicycles. Now friends, let us see the next example. Lina had a pretty doll. लीना कडे एक सुंदर बाहुली होती. लीना कडे काय होतं तर एक प्रेटी डॉल होती. आणि होती या अर्थासाठी आपण काय वापरलेला आहे, हॅड, म्हणजेच होती. द लायब्ररी हॅड मेनी इंटरेस्टिंग बुक्स. ग्रंथालयात अनेक मनोरंजक पुस्तके होती. In this way friends, today we have completed application of have, has and had. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण have, has आणि hadचा उपयोग वाक्यामध्ये कसा करावा. काही वाक्यामध्ये have आणि has हे काहीतरी असण्यासाठी किंवा पोझिशनसाठी येत असते, तर had हे पोझिशन डिनोट करत असते, भूतकाळ दर्शवत असते. अशा प्रकारे आपण सखोल have, has, hadच्या संदर्भात शिकलो आहोत. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे टॉपिक समजला असेल. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.